हद्द संपते त्यावेळेस लगेच हे म्हणतात नाही आता माझी हद्द संपली आणि ते पुढचे नाही आले की मग पंचायत होती. ट्रॅफिक ऍप हे पण त्या ठिकाणी उद्घाटन केलं. म्हणजे पुणे सिटी ट्रॅफिक पोलीस यावेळेस आम्ही काही चेंजेस केलेले. उदाहरणार्थ आमच्या पिंपरी चिंचवडची हद्द संपली की पुण्याची हद्द सुरू होते. हद्द संपली की तो पोलीस आमचा विभाग तिथला लगेच बाजूला जातो आणि दुसरा येतो. आम्ही त्यांना म्हणलं की तुम्ही थोडंसं पुढपर्यंत जावा. प्रत्येक पिंपरी चिंचवडनी पुण्याच्या हद्दीत पण अर्धा किलोमीटर 1 किलोमीटर जावं. पुणे शहरावाल्यांनी ग्रामीणमध्ये पण अर्धा 1 किलोमीटर पुढे जावं. पुणे ग्रामीणवाल्यांनी पण तिकडं अर्धा 1 किलोमीटर पुढं साताऱ्यामध्ये शिरावं. साताऱ्यावाल्यांनी पुढं सोलापूरपर्यंत जावं असं आम्ही नियोजन केलेलं आहे. म्हणजे मधल्या काळात ज्यावेळेस हद्द संपते त्यावेळेस लगेच हे म्हणतात नाही आता माझी हद्द संपली आणि ते पुढचे नाही आले की मग पंचायत होती. तर त्या गोष्टी सगळ्यांनीच एकोप्याने मान्य केल्या आणि त्याच्यामध्ये व्यवस्थित चर्चा होऊन आम्ही या सगळ्याच्या अडीअडचणी दूर करण्याचा निर्णय घेतला. आणि जी जबाबदारी त्या टाटावर टाकलेली आहे त्यांना सांगितलंय की सोमवारपर्यंत हे झालं नाही. सोमवारपर्यंतची मुदत त्यांनी घेतलेली आहे. आज सुट्टी आहे, उद्या सुट्टी आहे. जरा सुट्टीच्या वेळेस काम ट्रॅफिक कमी असल्यामुळे जास्त करता येतं. तर त्यांना जे काही अडथळे आहेत ते दूर करायला सांगितलेले ते त्यांनी दूर केले नाही. पालखीपर्यंत ते उरकलं नाही, पालखी आपल्या शहरात येईपर्यंत, तर त्यांना 10 कोटी रुपये दंडाची नोटीस मी PMRDAचे योगेश मसेंना द्यायला सांगितलेली आहे. त्या प्रकारे त्यांना नोटीस आता जाईल. त्यांना त्यांची पण लोक होती. म्हणजे काय होतं एकदा आर्थिक दोषीस लागणार म्हणल्यावर माणूस जरा काम हातपाय हलवून करतो. अशा प्रकारे ह्या सगळ्या गोष्टी आपण केलेल्या आहेत. दुसरी गोष्ट आज आम्ही PTP ट्रॅफिक ऍप हे पण त्या ठिकाणी उद्घाटन केलं. म्हणजे पुणे सिटी ट्रॅफिक पोलीस याला PTP असं शॉर्ट फॉर्म केलेला आहे. आणि त्याच्यामध्ये मनोज पाटील आणि आपले कमिशनर पुण्याचे त्या दोघांनी प्रेझेंटेशन दिलं. ती फार चांगली ऍप केलेली आहे. त्या ऍपचा उपयोग पत्रकार मित्रांनो तुमच्या मार्फत मला पुणेकर नागरिकांना सांगायचंय की निश्चितपणे सगळ्यांना होईल. उद्याच्याला कुठंही झाड पडलं, ट्रॅफिक जाम झालं, कुठंही काही झालं तरी ते खड्डे वगैरे सगळे त्याच्यामध्ये घेतले. तर तो जर कळवलं तर त्याच्यात आपले आयुक्त, पुणे महानगरपालिका आणि पोलीस दल असं पण कोऑर्डिनेशन केलेलं आहे. जी कामं खड्डे पडलेले किंवा झाड पडलेलं हे ट्रॅफिकच्या लक्षात आणून दिल्यानंतर ट्रॅफिकवाले लगेचच त्यांना पास ऑन करतील PMCला आणि PMCची लोक जाऊन ते ताबडतोब तिथलं जे काम व्यवस्थित करून देणं गरजेचं असेल ते त्या ठिकाणी करून देतील. सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी. सगळ्यांना, सगळ्या नागरिकांना ती स्पीच लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना. त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले. बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा. क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है. राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी. जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ऍप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा.